नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात राज्यभरातल्या 36 जिल्ह्यातल्या 72 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीतून विनोद पाटील यांची माघार, कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेतल्याचं विनोद पाटलांचं स्पष्टीकरण, तर कोणालाही पाठिंबा देणार नसल्याची पाटलांची माहिती। अमरावतीत बच्चू कडूंची प्रचार रॅली, जिल्हा क्रीडा मैदानावरील प्रचार रॅलीत हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांचा सहभाग। निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस, थोड्याच वेळात प्रचाराच्या तोफा थंडावणार। महाराष्ट्रातील 8 मतदारसंघासह देशातील 89 जागांवर 26 तारखेला मतदान। बीड लोकसभेसाठी पंकजा मुंडेंकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडेंच्या समाधीस्थळी नतमस्तक। गोपीनाथ गडावर मुंडे कुटुंबियांची उपस्थिती। जालना लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवेंकडून उमेदवारी दाखल। अर्ज भरण्यापूर्वी दानवेंकडून प्रचार रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन। जळगावमध्ये श्रीराम पाटील करण पवारांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची भव्य रॅली। महाविकास आघाडीची जोरदार शक्ती प्रदर्शन, रॅलीत लोकांची मोठी गर्दी। जालन्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळे यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल। राजेश टोपे, अमित देशमुख, कैलास गोरंट्याल यांची उपस्थिती। इम्तियाज जलील यांनी संभाजीनगर लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज केला दाखल। इम्तियाज जलील यांचं संभाजीनगरात शक्ती प्रदर्शन। महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा दौंडमधील हातवळवण गावात महिलांशी संवाद। महिलांच्या अडचणी सोडवण्याचे सुनेत्रा पवारांचं आश्वासन। बीडचं पार्सल परत पाठवा, धैर्यशील मोहिते पाटलांचं वक्तव्य आहे। तर भाजपची नीती केवळ वापर करून घेण्याची, ते जे काम करतात त्यांना काहीही मिळत नाहीये, धैर्यशील मोहिते पाटलांची भाजपावर टीका आहे। यवतमाळमधील पुसदच्या सभेत भाषण करताना गडकरींना भोवळ। गडकरींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू, सध्या गडकरींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती। कोल्हापूर लोकसभेतून शाहू महाराजांच्या विरोधात बंडखोरी केल्यानं बाजीराव खाडेंवर कारवाई। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या आदेशावरून खाडे 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित। नाशिक लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार करण गायकर यांच्या प्रचाराला सुरुवात। इगतपुरीतील प्रसिद्ध घाटण देवीचं दर्शन घेऊन फोडलाय प्रचाराचा नारळ। रावेरचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। त्यांच्या निवासस्थानी कुटुंबियांच्या वतीनं औक्षण करत पाटलांना अश्रू अनावर। रायगड लोकसभेत अनंत गीते या नावानं एकूण 3 उमेदवार, एकाच नावाच्या 3 व्यक्तींमुळे मतदानावर परिणाम होण्याची शक्यता, तर सुनील तटकरेंना याचा फायदा होण्याची शक्यता। परभणीचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांच्याकडून गाव भेटी आणि दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जाधवांचा मतदारांशी संवाद। धाराशिवमध्ये अर्चना पाटलांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदींची 30 तारखेला जाहीर सभा। मोदी सभेला उपस्थित राहणार असल्याची मल्हार पाटील यांची माहिती। मवियाचे दिंडोरी लोकसभेचे उमेदवार भास्कर भागरे यांच्या कार्यालयाचं उद्घाटन। निफाड तालुक्यातील 46 गावासाठी लासेलगाव इथं रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष भगीरथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन। भिवंडी ग्रामीण काँग्रेस कार्यकर्त्यांचा राग निवळलाय। काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत महाविकास आघाडीसाठी कार्यकर्ते एकवटले। बाळ्यामामा म्हात्रेंच्या प्रचारात सक्रिय होऊन विजयी करण्याचा निर्धार। नांदेडमधील महाविकास आघाडीच्या उमेदवाराला भीम प्रहार संघटनेचा पाठिंबा। उमेदवार वसंत चव्हाणांना निवडणुकीत भीम प्रहार संघटना साथ देणार आहे। साताराच्या जावळी तालुक्यातील कुडाळमधील ग्रामदैवत पिंपळेश्वर वाकडेश्वर महाराज देवी देवतांचा शाही विवाह सोहळा संपन्न झालाय। सोहळ्यात उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंची एकत्र उपस्थिती। अहमदनगर दक्षिणचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंकेंकडे 23,32,000 रुपयांची संपत्ती, तर 37,48,000 कर्ज। अहमदनगर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुजय विखेंकडे 23,11,40,000 इतकी संपत्ती। विखेंच्या संपत्तीत 2019च्या तुलनेत दुप्पट वाढ, तर 3,56,00,000 कर्ज। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सोशल मीडियाद्वारे प्रचारावर भर। राणेविरुद्ध विनायक राऊतांमध्ये लढत। धाराशिवचे भाजपचे नेते शिवाजी कांबळे ठाकरे गटात। माजी खासदार शिवाजी कांबळेंची ठाकरे गटात घरवापसी झालेली आहे। सोलापुरातील ठाकरे गटाचे नेते देवेंद्र कोठे यांच्या भाजपात त्यांचा प्रवेश झालेला आहे। देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत कोठे यांचा भाजपात प्रवेश।